आईस्क्रीमच्या कांड्या खाती एकटी, तर हे एक कांडी चुकीत. याला म्हणलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर इंटरेस्ट नाही. पैसे असल्यावर बाकडे खाशील. कोण कोण प्रेम करायला मोकळाय? प्रियशी प्रेम करते तर तिचा प्रॉफिट आहे. तिला मोबाईलचा बॅलन्स टाकायचा नाही, हँडशीट घ्यायचं नाही, गाडीला पेट्रोल टाकायचं नाही, शिम टाकायचं नाही. ती काही पागल बिगल आहे का प्रेम करायला कोणावर? या जगातली माणसं फक्त पैशावर प्रेम करतात. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. हे प्रेमाच्या भाषा सोडून द्या. एखाद्या बाईचा नवरा तरुण पडत नेला, केवढं बोंबलं ती बाई, देवा तुझी रडकी झाली, मेल्या मला काल नेलं, त्यांना काल नेलं, तोंड झोडीतील, बांगड्या फोडीतील, लुगड्या फाडीतील, तोंड झोडीतील, नवरा जळतून आगी कवड येते, नुसती आगी कवड येते, आणि 2-4 बाया तिला मागं वडी द्या. अशी जाळाजवळ यायची, थोडी दिल्ली करायची. हा, चिंगाट घरगाठी. कोण मरत कोणासाठी? उगाच आपलं चाललंय म्हणून चाललंय. कोणी कोणावर प्रेम करायला मोकळं नाही. 20 वर्ष बापानं पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सणा आटली कधी फुलाच्या गाडीवर. कोण नाही प्रेम करीत. या जगात दोघच प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरं कोणला प्रेम करते? काय ती प्रियशील का असं काय आलंय? टाकली 1.25 लाखाची. आत्महत्या बित्या करू नका, पैसे घेऊ नका, काय होत नाही, काही होत नाही. बरं मेले तुम्ही समजा, तुम्हाला सरकार किती देणार आहे? 1 लाख. मंजूर करणाऱ्याने घेतले 20. काढा नाही शोध. किती राहिले? अरे किती राहिले? 80. 10 गेलं बँक कमिशन, 20 गेले मित्राच्या पार्टीला, 50 पुन्हा मधल्या साहेबाला गेले 10, 40. कर्ज होतं 30, उरले 10, आणि 10व्याचा खर्च 32. 22 रुपये कर्जच ना परत. मराय करायचं नाही, चिंता बिंता काय करायचं नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, तो ठरवेल काय करायचं ते. मोबाईल मुळे संवाद संपला. 2, मोबाईल मुळे माणसं एकलकुंडी झाली. एकटी बसतात माणसं, एकटी. येड्या बाबडीत, मुरीत, शिमीच्या नळीत, गिन्नीत, तुरीत. तुरी वाढ नका म्हणून यांना. कपाशीत, ऊसाच्या कटात एकटी. बावळा. 3, मोबाईल मुळे संवाद संपला. 1, मोबाईल मुळे माणसं एकलकुंडी झाली. 3, मोबाईल मुळे मेंदू कमी झाले. 4, मोबाईल मुळे माणसं निद्रा नाश झाला. मोबाईल मुळे डोकेदुखी झाली, मोबाईल मुळे सांधेदुखी झाली, आणि मोबाईल मुळे जवळजवळ माणसं खलास झाली. मोबाईल वापरू नये ह्या मताचा मी नाही, पण इतका वापरू नये का आपण पागल हो. जुळीत पोरग रडत आहे, रोड पोरग रडत आहे जुळीत. आईनं पोरग जुळीतून खाली काढलं, दूध तापवलं, गार केलं, बाटलीत भरलं, बाटलीला बुच लावलं, आणि पोराच्या तोंडात द्यायचं. खाली बसून तुलय पोराच्या तोंडात जायचं तर फोन आला. कुत्रा अख्खं दूध प्यालं, ती वर बोलत होती, वर आरडून तार फाडलं. बस मोबाईलचा वापर कमी करा. 3रा मुद्दा संपला. आणि 3रा 4था मुद्दा आज गायकवाड पुणे मंडळाने माई शिवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल तरुण मंडळ शेतपळेगडे वाबळे वस्ती कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कार्यक्रमाचे सौरेचे गजानन ढवळे गायक वादक गुणीजन मंडळाने माई शिवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गणेश उत्सवातल्या 2ऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनातला पहिला मुद्दा ज्ञानच देवे, 2रा मुद्दा चिंता करायची नाही, 3रा मुद्दा मोबाईलचा वापर कमी करा, आणि 4था मुद्दा गायक वादक गुणीजन मंडळाने माई शिवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल पुरस्थिती भजनी मंडळ. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, स्टेजवर उपस्थित मान्यवर, स्टेजवर उपस्थित मान्यवर, गायकवाद गुरुजन सगळ्यांना धन्यवाद. आणि गणपती बाप्पाच्या 2ऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 7 गोष्टी देवाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी हो दे. बस बस. दुष्काळ कोणला नाही, दुष्काळ फक्त शेतकऱ्याला त्याच्या गाईला आहे. या जगात दोघांना दुष्काळ आहे, एक शेतकरी 2 गाय, बाकी 3रा कोणला दुष्काळ नाही. ऊत आला नोकरीवाल्यांच्या पैशाला. काय तर दुष्काळ आहे? काय दुष्काळ आहे नोकरीवाल्याला? काय दुष्काळ आहे आम्हाला? काय दुष्काळ आहे पुढाऱ्यांना? ऊत येईल आता 15 दिवसानं पैशाला. ऊत 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 ऊत. आता फक्त 10-12 दिवस गुंतले. एकदा 15 तारीख होऊ द्या, माल 3 महिने यंदा घरी जेवायचं नाही.
लाल रस्ता हाणायचा, नुसता हाणायचा नाही. दुष्काळ आला आयुष्यामध्ये शेतकऱ्यानं दुष्काळ भोगला तर बिचाऱ्याला मारा. 6वं वर्ष लागले दुष्काळाला. हे वर्षी किती वेळ 6वं. बिचारीच्या बायकोच्या गळ्यातले दागिने गेलेत की त्याच्या दारातले म्हशी गेल्या 6 म्हशीवरच्या 2 राहिला. बायकोच्या गळ्यातले दागिने गेले. लोक नुसते 2 चोपडे माईक हातात आला म्हणजे जनता पागल करायची, सीझन काढून घ्यायचा. काय शेतकऱ्याचं हित आहे? आता आमच्यासारख्याने तुम्हाला शेतकऱ्याला मदत केली असते तर आम्ही रोज एक गाव मागतोय तर आम्ही काय आम्ही बी खानदान गोसाई, आम्ही रोज एक गाव भीक मागतोय काय तुम्हाला देता. पण महाराज मी शेतकरी, तुम्ही शेतकरी. एक वाक्य सांगतो शेतकऱ्याच्या बाबतीत, सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यातच आहे, एवढं ध्यानात ठेवा. पण एज्युकेटेड लोक, कार्यकर्ते, पुढारी बिडारी नाही आहे का, समाजात एक दरी तयार झाली. आता एका वर्गातला अफाट पैसा आहे आणि एका वर्गाच्या कालुनाला तेल नाही. नीट आहे का बरं का. आणि ही दरी 6 वर्ष झाली शेतकरी सहन करतोय. एक दिवस ध्यानात ठेवा तुम्ही, एक दिवस या गोष्टीचा उद्रेक होणार, उद्रेक होणार. शेतकऱ्याची सहनशीलता संपली, सहनशीलता संपली. असा उद्रेक होणार एक दिवस का मागची पुढची सगळी निघणार. शेतकऱ्याची कॅपॅसिटी संपली. आता त्याच्या डोक्याच्या बाहेर झाला. आता निघालच काही तर काय करीत. या गोष्टीचा एक उद्रेक होणार एक दिवस. आणि एक दिवस तरुण शक्तीचा उद्रेक होणार. पोरांच्या आता ध्यानात आलं ही मंडळी फक्त सीझन पुरतं वापरून घेतली, सोडून देते. त्यांची भोंगे बांधल्या तर सतरांच्या धक्क्यांना मजा नाही. ही पोरांच्या ध्यानात आले, त्यांना नाही नोकऱ्या, त्यांना नाही बायका. रेंज गेली काहींची, रेंज 35 झाले. 35 जोडीदारांचे ऑपरेशन झाले हा पठ्ठ्या तासाचे. 42 पुरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणजे भिगाऱ्याला पोरगी पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पहिला मला पाहायला आलता. उद्रेक होणार. एक शेतकरी वर्ग सुखी होते. गणपतीकडे 5-6 प्रार्थना करायच्या, त्यांना अभंगात बसायचंय. ए देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्यांची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरची प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवा तुम्हाला गरीब कर देवा, गरीब कर देवा. साधे देवा, अरे ज्याचा तुझा मित्र तुला पोहे बांधून फडके घ्यायला होता त्याला फडकं नव्हता, तो तुझा मित्रच होता. मग तुझा मित्र असताना तू जर त्याला सोन्याची लंका दिली तर मला फक्त 2च गोष्टी दे देवा. माझ्या गालावर हसू जाऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान होऊ नको. मला सोन्याची नगरी नको देऊ, तो तर तुझा मित्र होता, मी तर तुझा लेकरू आहे. देवा फक्त 2 गोष्टी कर. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. आणि 2 देवा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे आणि काळ्या आईची ताक मागून मोती फेकू दे, एवढी ईश्वरची प्रार्थना. या जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट कोणती? उत्तर आहे ज्ञान. 3रं वाक्य, या जगातलं पवित्र तीर्थ कोणतं? तर या जगात 2च तीर्थ आहे. एक 9व्या अध्यायात आहे आणि एक 17व्या अध्यायात आहे. 9व्या अध्यायात तीर्थ असं आहे, जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले ते जेवताही धाले. जे ज्ञानाच्या गंगेत नहाले ते आतूनही पवित्र आणि बाहेरूनही पवित्र. आणि दुसरं एक तीर्थ 17व्या अध्यायात आहे, सकल तीर्थाची धुरे जी एका माता पित्रे. म्हणजे ज्याने आई बापाची सेवा केली त्याने देवाला जायचं नाही, आणि ज्याच्याकडे ज्ञान नाही आहे त्यानं देवाला जायचं नाही. ज्याच्याकडे दोन्ही नाही त्यानं घरी थांबायचं नाही. सारखं बोंबलं धिंडायचं, रोज नवा देव. कीर्तनातलं 3रं वाक्य, या जगात मरताना बरोबर येणारी गोष्ट आहे ज्ञान. पण पुढचं वाक्य असं आहे, जगातल्या एकाही माणसाला ज्ञान नाही असा अर्थ नाही. ज्ञान आहे पण प्रत्येकाला ज्ञानात गळ आहे.
ज्ञान आहे पण वाजवतो खास फुगीर लय, गातो खास आकडू लय, कीर्तन बरं करतो पण कुठाने लय. ज्ञान आहे पण त्याच्यात ग आहे. आता उलट फिरू आपण, ज्ञान जर टिकवायचं असेल तर ग घालवावं लागेल आणि ग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान येत नाही. म्हणून एका आईनं मुलाचंच नाव ठेवलं ज्ञान देव. ज्ञानच देव, देवच ज्ञान. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान आणि ज्ञानाहुनी ध्यान विशेषची. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. म्हणून ज्ञान देव. आता ज्ञानाचं भजन एका मिनिटात सांगतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. फायदा पुन्हा डोकं ना लावायचं. ज्ञानच देव आहे. आता बोला, ज्ञान जर देव आहे आहेच तर जगातला प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे काय? हा ना हा नाही. जगातला प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे हे भगवंताचंच वाक्य आहे. आता उलट फिरू आपण. प्रत्येक जीव जर भगवंताचा अंश आहे तर जीव देव का नाही? थोडं टच राहा. जीव देवाचा अंश आहे. तो कोणता असो, चारच, स्वेदज, अंडज, उद्भिज, चार खाणीतला कोणताही जीव हा देवाचा अंश आहे. मग जीव जर देवाचा अंश आहे तर जीव देव का नाही? उत्तर आहे त्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. जीवाला जर मी देव आहे हे ज्ञान, मुळात परिस्थिती असे, जीव हा अज्ञानच आहे. तो ज्ञानी होण्यासाठीच आलाय आणि तो ज्ञानी झाला का देव झाला, ज्ञानदेव. थोडं त्याचे पण फिट लावून घ्यायचे. ज्ञानच देव